त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मध्ये अजून एक इथं डेफिनेशन सांगितलेली आहे. अकॉर्डिंग टू द इंडियन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सेज दॅट अ मनी मार्केट इज द सेंटर फॉर डीलिंग मेनली ऑफ अ शॉर्ट टर्म कॅरेक्टर is monetary assets. It meets the short-term equipments of borrowers and provides a liquidity to the lenders. नाणे बाजार हा पैशारूपी संपत्तीचे आणि अल्पमुदतीचे व्यवहार करणारा असा व्यापार आहे, असं मार्केट आहे. नाणे बाजार कर्ज घेणाऱ्यांच्या अल्पकालीन गरजा भागवितो आणि कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या धनकोंना रोखता प्राप्त करून देतो. ही एक छोटीशी डेफिनेशन इथे कव्हर करून दिलेली आहे. त्यानंतर आहे व्ही पाडिया यांनी एक डेफिनेशन सांगितले आहे. अकॉर्डिंग टू दी व्ही पाडिया डिफाइन्स दॅट मनी मार्केट इज अ होलसेल मार्केट फॉर हायली लिक्विड लो रिस्क अँड शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट्स टू बी ट्रीटेड ऑन हुज प्रोसेस व्हरी मॉडेटरी. म्हणजे नाणे बाजार हा घाऊक बाजार असून ज्यातून अल्प मुदतीच्या आर्थिक संसाधनांचे बदलत्या योग्य दरावर तसेच उच्चस्तरीय अशा कमी हाणीबयाच्या तरलतेवर व्यवहार होत असतात. इन शॉर्ट, मनी मार्केटला त्यांनी असं म्हटले की इट इज अ शॉर्ट टर्म पिरियड प्रोव्हाइडेड फॉर लोन. शॉर्ट टर्म टाईप ऑफ लोन प्रोव्हाइड करून देतात ते गरजू लोकांना, व्यक्तींना, विविध संस्थांना, आणि ते सगळ्याच लोकांना जवळजवळ ज्या लोकांना 1 इयरसाठी जर लोन हवं आहे तर त्या लोकांच्या गरजा त्या पुरवून देतात आणि कर्जाचा पुरवठा अल्पमुदतीसाठी तो जो बाजार आहे तो पुरवून देत असतो, गरजा भागवून देत असतो. ही तरी डेफिनेशन्स ऑफ मनी मार्केट. त्यानंतर आपण पाहणार आहोत की व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मनी मार्केट. सो फॉलोइंग आर दी सर्टन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डेव्हलप मनी मार्केट. 5-7 पॉईंट्स दिले त्यांनी इथे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मनी मार्केट्स, दिस इज द इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर एक्झाम. 4 मार्काला हा क्वेश्चन्स विचारला जातो. फर्स्ट आहे हायली ऑर्गनाइज कमर्शियल बँकिंग सिस्टीम. Yes, it is a highly organized commercial banking system. Highly organized commercial banking system is one of the essential features of developed money market. They are most important suppliers of a short-term funds, and hence any policy adapted for loans, advances and investments will also have far-reaching effects over entire money markets. In order to stem money markets smoothly, commercial banks should maintain stable cash ratio. For organized and fully developed money markets, the existence of highly organized commercial banking system is mandatory. हायली ऑर्गनाइज मनी मार्केट्स आहे, सगळ्या बँकांना कनेक्ट असं आहे. त्याच्यानंतर आहे इम्पॉर्टंट सप्लाय शॉर्ट टर्म फंड्स प्रोव्हाइड करतं. ह्या सगळ्याच ज्या सर्विसेस आहेत ते मनी मार्केट प्रोव्हाइड करून देत आहे इथे. त्यानंतरचं सेकंड पॉईंट आहे प्रेझन्स ऑफ अ सेंट्रल बँक. फॉर द ऑर्गनायझेशन्स ऑफ अ डेव्हलप मनी मार्केट इट इज व्हेरी इसेन्शियल टू हॅव अ प्रेझेन्स ऑफ अ सेंट्रल बँक बिकॉज द सेंट्रल बँक इज अ लीडर ॲज वेल ॲज अ कंट्रोलर ऑफ मनी मार्केट. Central bank helps commercial banks to turn assets into the money. To prepare policies, the central bank interest test from time to time whenever necessary. प्रेझेन्स ऑफ अ सेंट्रल बँक, यामध्ये सेंट्रल बँकचा देखील एक महत्त्वाचा असा हात आहे की सेंट्रल बँक ह्या सगळ्याच बँकांवर कंट्रोल ठेवते. ॲज अ लीडर म्हणून ॲज वेल ॲज अ कंट्रोलर म्हणून मनी मार्केटवर वॉच ठेवण्याचं काम सेंट्रल बँक करत असते. थर्ड पॉईंट्स आहे अवेलेबिलिटी ऑफ ॲप्रोप्रिएट क्रेडिट इन्स्ट्रुमेंट्स. Any developed money markets is always in need of a regular supply of highly acceptable and negotiable securities like a bill of exchange, treasury bills, short-term government bonds. So the availability of a sufficient short-term government assets and existence brokers and leaders to deal with them are very necessary. Availability of appropriate credit instruments च्या क्रेडिट इन्स्ट्रुमेंटला तुम्ही ॲज अ सिक्युरिटी म्हणून ठेवून, म्हणजे त्यामध्ये बिल ऑफ एक्सचेंज आहे, ट्रेशरी बिल्स आहे, शॉर्ट टर्म गव्हर्मेंट बॉन्ड्स आहे, हे तुम्ही काही सिक्युरिटीवर ठेवून जर तुम्ही कर्ज घेत असाल तर ह्या सगळ्या सर्व्हिसेस देखील इथे मनी मार्केटमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहे. आणि इट इज व्हेरी नेसेसरी फॉर देम. हे नेसेसरी आहे सगळ्या ब्रोकरसाठी, लीडरसाठी. त्यानंतरचा 4th पॉईंट आहे अवेलेबिलिटी ऑफ सफिशियंट नंबर ऑफ डीलर्स. डेव्हलप मनी मार्केट शुड हॅव अ नंबर ऑफ डीलर्स who are always ready to realize or hold their short term assets. इथे काही सफिशियंट नंबर ऑफ डीलर्सच तिथे वर्क करू शकतात अँड दे ऑलवेज बी रेडी टू रिअलाइज शॉर्ट टर्म फंड ॲसेट्स. त्यानंतरचा
फिफ्थ पॉईंट आहे एक्झिस्टन्स ऑफ अ नंबर ऑफ सब मार्केट्स. Another essential conditions for evolutions of developed money market is organizations of money market into a number of sub-markets, each of which specialize in a sufficient short-term assets. In a London money markets, there are call money markets, commercial bill markets, treasury bill markets and foreign exchange market also. एकाच मार्केटला त्यांनी अजून काही सब मार्केट्स देखील इथे अटॅच करून दिलेले आहे. त्यांनी इंडियन मनी मार्केट लंडन मनी मार्केटचं एक इथे उदाहरण दिलं की देर आर कॉल मनी मार्केट्स आहेत तिथे, कमर्शियल बिल मार्केट्स आहे, ट्रेशरी बिल मार्केट्स आहे, फॉरेन एक्सचेंज मार्केट्स आहे, सब मार्केट देखील याला अटॅच आहे. त्यानंतरचा 6 पॉईंट आहे फ्री मोबिलिटी ऑफ फंड्स. For the evolutions of developed money markets, free mobility of funds is very essential for the money markets. This will bring an equality in a similar categories. हे 6 पॉईंट्स इथे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मनी मार्केटचे इथे कव्हर करून दिलेले आहेत. त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत की व्हॉट इज दी फीचर्स ऑफ मनी मार्केट्स.